रणदिगे साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा 24 तारखेला मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे। त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील। त्याच्या तयारीसाठी आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी यात्रा जे आंदोलन धर्मवीर आनंददिघे साहेबांनी चालू केलं, हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट, हे ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहेत। आणि याही वर्षी मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे यात्रा जी आहे ही यात्रा त्या ठिकाणी पार पडेल। आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे या मलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः जे आहेत हे यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं की हे सगळे लोक जे आहेत हे 25 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ असेल, बाकी सगळे जे आम्ही आमंत्रित केलेले लोक आहेत हे सगळे लोक जे आहेत या कार्यक्रमाला जे आहेत ते त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। मी जसं सांगितलं की 6:30 पासून हे कार्यक्रम चालू होणार दुपारपर्यंत। तर त्या दुपारपर्यंत 4 असे कार्यक्रम आहेत। त्या 4ही कार्यक्रमामध्ये आपण सेवा जी आहे ती त्या ठिकाणी देऊ शकता आणि फायनल कार्यक्रम, मोठा कार्यक्रम जो आहे तो लग्न सोहळ्याचा संध्याकाळी असेल त्या ठिकाणी। त्या लग्न सोहळ्यामध्ये आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो आणि सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था देखील जी आहे ही त्या ठिकाणी केली जाईल। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।